माढ्याच्या जागेबाबत देवेंद्र फडणवीस आणि उत्तम जानकरांमध्ये चर्चा। जानकर महायुतीला पाठिंबा देणार का हे आज संध्याकाळी 7 वाजता ठरणार। शक्तीप्रदर्शन करत कोल्हापूरमध्ये महायुतीचे उमेदवार अर्ज दाखल करणार, तर साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविकास आघाडीची रॅली। श्रीकांत शिंदे फाउंडेशनला कोट्यवधींच्या देणग्या देणारे कोण आहेत याची चौकशी करा। संजय राऊत यांचं पंतप्रधान मोदींना पत्र, तर राऊतांना श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर। सांगलीच्या जागेसंदर्भात काँग्रेसची नागपूरमध्ये खलबतं। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथलांच्या उपस्थितीमध्ये रात्री काँग्रेस नेत्यांच्या बैठकीचं आयोजन। साताऱ्यातून उदयनराजेंना आजच उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता। अजित पवार गटाचा दावा मात्र कायम। नाशिकच्या जागेवर अजूनही निर्णय झालेला नाही, उगाच कोणीही उड्या मारू नयेत। प्रफुल्ल पटेल यांचा हेमंत गोडसे यांना सणसणीत टोला। पुणे काँग्रेसचे नाराज नेते आबा बागुल देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला। ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश करणार का याकडे लक्ष। राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून झडती। तमिळनाडूच्या निलगिरीज जिल्ह्यामध्ये दाखल झाल्यावर हेलिकॉप्टर तपासलं। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात दोघांपैकी एका आरोपीची ओळख पटली। विशाल उर्फ कालूवर हरियाणामध्ये 5हून अधिक गंभीर गुन्हे दाखल। दोघांनी रायगडमधून दुचाकी विकत घेतल्याचं तपासात उघड। भारतीय हवामान विभागाची आज दुपारी पत्रकार परिषद। देशात यंदाची मान्सूनची परिस्थिती कशी असेल याची माहिती देणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।